सर्वप्रथम मंदिर या शब्दाचा अर्थ काय? मंदिर या शब्दाचा अर्थ काय? म म्हणजे मांगल्यता, दिव म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. मांगल्यता, दिव्यता आणि रम्यता ज्या ठिकाणी एकत्र आहे त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? मंदिर. जिथं माणसाचं मन रमलं जातं त्याला काय म्हणतात? मंदिर. आता बसलेली मंडळी, तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहे, पटकन उत्तर द्यायचं. आज जगामध्ये मंदिराची जास्त गरज आहे का हॉस्पिटलची? बोलत जायचं. कशाची गरज आहे? कशाची? बघा, आपण जर आजारी पडलो तर आपल्या गावापासून तर दिल्लीपर्यंत हजारो लाखो दवाखाने आहे का नाही? अहो आहे का नाही? तुम्ही काय आजारी आहे का? मग असं बोलत जा ना. प्रवास करून कोण आलं? मी काल पहाटे निघालोय 5 वाजता. काल 2 झाले, आजचं 3रं 4थं कीर्तन आहे. रोज गाडीत आहे. पण मी कसा दिसतोय? फ्रेश दिसतो का नाही? तुम्ही कुठले? तुम्ही इथलेच आहे का? मग तुम्हाला झालंय काय? असं फ्रेश बसा. काय टेन्शन आहे का? मागं कोणाला काय कर्ज बिर्ज काय कोणावर? आणि जरी असलं कर्ज तरी टेन्शन घ्यायचं नाही. ज्याच्यावर कर्ज तोच खरा. ते म्हणतात मर्द. कर्जवाले म्हणतील आता शिका आधार देणारा महाराज भेटला. असं फ्रेश बसा. काय लोड घेऊ नका. विठाला विठाला हो, आपण जर आजारी पडलो तर आपल्या गावापासून ते दिल्लीपर्यंत हजारो लाखो दवाखाने तुम्हाला दिसतील. शरीराचा दवाखाना आहे, मनाचा. कारण आज 60% लोकांना मानसिक आजार आहे, मनाचा आजार आहे 60% लोकांना. मग शरीराचा दवाखाना आहे, मनाचा दवाखाना मंदिर. जिथं माणसाचं मन रमतं, मन प्रसन्न होतं, ते म्हणजे मंदिर आहे महाराज. हो, तुम्ही जाता का नाही मंदिरात? महिला मंडळ अहो जाता का नाही? अरे अरे, काय मागता देवाकडं? काय मागता? सुखी काय? सुखी सुखी भेळ. सुखी काय? ठेव. कोणाला? देवाला, मला आणि बाकीच्यांना. म्हणजे आपलं जे मागणं आहे ते वेगळं आहे. आपलं मागणं म्हणजे स्वार्थी मागणं. जे काय पाहिजे ते मला, सुख मला, संपत्ती मला, पैसा मला, बायको मला, पोरं मला, सगळं मला. दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल, पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे. आपण स्वार्थी महाराज. सगळ्यांचं भलं कर, पण सुरुवात माझ्यापासून कर. आपण स्वार्थी महाराज. आपलं मागणं वेगळं, संतांचं मागणं वेगळं. आपलं मागणं स्वतःकरिता, संतांचं मागणं समाजाकरिता. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. आपल्या मागण्यात संतांच्या मागण्यात फरक आहे महाराज. हो, नामदेवरायांचं मागणं बघा. अकल्प आयुष्य वावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. हे कोणाचं मागणं? नामदेवरायांचं मागणं. स्वतःकरिता मागितलं का? नाही महाराज. हो, एकनाथ महाराजांचं मागणं बघा. प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख
सुख देई प्रेम सुख देई. भरपूर प्रेम झालं महाराज. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही अहो बोला ना काय समाधान. आणि आज माणसाला काय नाही काय नाही अहो समाधानच नाही हो. काय समाधान आहे. इथं बसलेल्यापैकी अशी कोण आहे बाबा जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं. तिने हात वर करा. एकीच सुद्धा हात वर नाही. आणि ज्यांनी केला असं एका दोघांनी ते बाकीच्यांना माहिती आहे तुमचं शेजार कोणी तर त्यांनी हात खाली घ्या. कोणाला वाटत नाही आपलं मन समाधानी नाही हो. आपलं मन दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत अजिबात पाहू शकत नाही महाराज. मन समाधानी पाहिजे. आपलं मन समाधान नाही. आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो एक वेळ माणसाने मळका असावं मळकं. एक वेळ माणसाने मळका असावं पण जळकं नसावं. कारण मळ साफ होतो महाराज. आता लय पावडर आहे सर्फ एक्सेल टाईड रिन आला घडी वॉशिंग मशीन तुमचा मळा का साफ होतो. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. माणसाने जळू नये. कसा असावं समाधानी असावं महाराज. कसा असावं समाधानी असावं. आपल्या मागण्यात फरक आहे संतांच्या मागण्यात फरक आहे महाराज. आपलं मागणं स्वतःकरिता संतांचं मागणं समाजाकरिता. म्हणून आपण जे बोलतो त्याला भाषण म्हणतात. भाषण या शब्दाचा अर्थ काय जे बोलायचं ते खरं बोलायचं नाही नाही जसं बोललं तसं वागायचं त्याला भाषण म्हणतात. पण संत जे बोलतात त्याला संत वाणी म्हणतात अभंग म्हणतात. म्हणून हा फरक आहे संतांमध्ये ना आपल्यांमध्ये. आपलं मागणं वेगळं संतांचं मागणं वेगळं. मग देवाकडं मागताना मी तर म्हणतो देवाकडं मागण्याची गरजच काय. देवाला कळत नाही काय तुमच्याकडे तुम्हाला काय द्यावं. कारण देव कसा आहे चतुरातो शिरोमणी. देवाला सगळं कळतं ना तुम्हाला काय द्यावं. मागायची गरज नाही तरी आपण काय करतो मागतो महाराज. मागणार आता बघा मंदिर आहे. मंदिर भी एक गजब की जगह है. मंदिर भी एक गजब की जगह है. वहाँ गरीब बाहर भीक मागता है और अमीर अंदर भीक मागता है. हो मंदिराच्या बाहेर भिकाऱ्याचं 1-2 रुपयात समाधान होतं. पण आतला जो भिकारी असतो तो कोटीनच मागत असतो देवाकडं. मग बसलेली मंडळी पटकन उत्तर द्या खरा भिकारी कोण. तुम्हाला कीर्तन समजते का नाही असं बोलत जा म्हणजे मला समजेल. आतला भिकारी का बाहेरचा. भिकाऱ्यांचा तर लय अवघड कार्यक्रम झालाय. आता मागाशी मी कीर्तनाला येत होतो आणि सिग्नलला गाडी थांबली आमची. एक भिकारी माझ्याजवळ आला. त्याने बघितलं पांढरे कपडे घातलेत महाराज दिसतोय. ते आलं माझ्याजवळ काचं वासं वाजवले. मी काच घेतली खाली. तो म्हणला महाराज 1-2 पैसा द्या हो लेकराला. आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. 1-2 पैसा द्या हो लेकराला. मी म्हणलं ठीक आहे. मी खिशातली 10 रुपयाची नोट काढली आणि दिली त्याला. ते गेलं निघून पुढं. थोडं आणि परत मागं आलं आणि म्हणलं महाराज अजून 10 रुपये द्या. मी म्हणलं आता तर तुला 10 रुपये दिले. तर म्हणतो अजून द्या. म्हणलं का. तो म्हणतो माझ्या मैत्रिणीला. मी म्हणलं भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असते का. असते का भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असते का. तो बोलतो काय बोलता महाराज तिच्यामुळं तर भिकारी झालो. त्या भिकाऱ्यांचं लय अवघड कार्यक्रम महाराज. पण खरा भिकारी कोण नाथ महाराज फार सुंदर वर्णन करतात ऐका. ऐके दरिद्राचे लक्षण गाठी असता कोटी धन. ज्याचे संतुष्ट नाही मन परम दरिद्र जाणत होतो. रस्त्यावरच्या भिकाऱ्याचा 1-2 रुपयात समाधान होतं. पण ज्याच्याकडं कोटीनं संपत्ती आहे पण त्याचं मनच समाधानी नाही त्याला आणखी पाहिजे तो जगातला 1 नंबरचा भिकारी. 1 नंबरचा. आणि असे माणसांपासून जरा लांब राहा ज्यांचं मन समाधानी नाही. जळक्या लोकांपासून लांब राहायचं महाराज. विठाला विठाला हो. मग आपलं मागणं वेगळं संतांचं मागणं वेगळं. आता मागण्यास सुद्धा काही पद्धती आहे महाराज. दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं नसावं. वाक्य नीट आहे का. दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं नसावं.
ज्याच्याकडं मागायचे त्याच्याकडं ते असावं. वा. दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं नसावं. ज्याच्याकडं मागायचं त्याच्याकडे ते असावं. ज्याच्याकडं मागायचे त्याच्याकडंच ते स्वतःच असावं. आणि जे मागायचे त्याची आपल्याला गरज असावी. विठाला विठाला. आता मागण्यात प्रकार बघा. मागतो तो भक्त, मागत नाही तो वारकरी, आणि देव देतो पण घेत नाही ते संत. मागतो तो भक्त, देवा मी आयुष्यभर पिठाचं पाणी प्यालो, मी खरं दूध दे मला. मागणारा कोण होता? ध्रुव. हा, उपमन्यू. शिराचा सागरू उपमन्यू. देवा मला अशी जागा दे की त्या जागेवरून मला कोणी ढकलू शकत नाही. ध्रुव. हा, ध्रुव बाळ. म्हणजे मागणारा भक्त, मागतो तो भक्त, मागत नाही तो वारकरी. वारकरी समाधानी असतो, तो कधी काय मागत नाही. आणि देव देतो पण घेत नाही ते संत. मग तुम्ही म्हणाल देव देतो पण घेत नाही हे जर संत असतील तर तुकोबारायांचा मागणीपर प्रकरणातील अभंग कसा? तर मी मगाशीच त्याचं उत्तर दिलं. आपलं मागणं वेगळं, संतांचं मागणं वेगळं. आपलं स्वतःकरिता, संतांचं समाजाकरिता. हा मागण्यातला फरक आहे महाराज. मग आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय सुद्धा मागतात. बघा आता, आपल्या प्रारब्धात ज्या गोष्टी आहे त्या गोष्टी होणारच आहे, ते आपण बदलू शकत नाही. प्रारब्ध आपल्या हातात नाही, पण कर्म आपल्या हातात आहे. कर्म आपल्या हातात आहे, प्रारब्ध आपल्या हातात नाही. बघा, गाय गोठ्यात आहे, खेकड दगडाखाली आहे, कुत्रा दरवाजात आहे. का? गाय गोठ्यातच का? कुत्रा दरवाजातच का? खेकड दगडाखालीच का? का? कारण ज्याचं त्याचं काय प्रारब्ध आहे महाराज, ते बदलता येणार नाही. बघा, एका खाणीचे 3 दगड आहे. एका दगडावर लिहिले नारळ येथे फोडा, एका दगडावर लिहिले चप्पल येथे काढा, आणि एका दगडावर लिहिले मूर्तीला स्पर्श करू नका. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे महाराज. बघा, एका कुंभाराने 3 मडकं बनवली. एक मडकं दहंडीला वापरलं, एक मडकं धाव्याला वापरलं, आणि एक मडकं घरी पाणी प्यायला वापरलं. कुंभाराचा काय दोष? नाही कळलं का? नाही कळलं? अजून सोपं करून सांगू का? पाणी एक आहे, विहीर एक आहे, मोटार एक आहे. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं. पाण्याचा काय दोष? नाही समजलं? अजून सोपं करून सांगू का? एकच बापेन 3 पोरं आहेत. थोरलं दारू पिते, मधलं जुगार खेळते, लहान पोरगी घेऊन पळून गेलं. बापाचा काय दोष? म्हणजे ज्याचं त्याचं काय प्रारब्ध आहे. प्रारब्ध बदलता येत नाही, पण कर्म आपल्या हातात आहे ना. कर्म. दशरथाच्या पोटी राम जन्माला आले, हे त्यांचं काय? बोला ना. प्रारब्ध आहे. पण तोच दशरथ पुत्र शोकाने गेला, हे त्याचं काय? कर्म आहे. हे त्याचं काय? कर्म आहे. प्रारब्ध कर्मातला फरक बघा. दशरथाच्या पोटी राम जन्माला आले, हे त्याचं प्रारब्ध आहे महाराज. पण तोच दशरथ पुत्र शोकाने गेला, श्राप भेटला. कर्माने पुत्र शोकाने गेला, हे त्याचं कर्म आहे महाराज. म्हणून कर्म आपल्या हातात, प्रारब्ध आपल्या हातात नाही. म्हणून कर्म चांगलं ठेवा महाराज. हो, कर्म कसं पाहिजे? आता काय वेळेला काय होतं, आपण पुण्य करायला जातो, घडतं काय? पाप. कधी कधी पाप करायला जातो, घडतं काय? पुण्य. कर्म जरा विचार करून केलं पाहिजे महाराज. मग पाप पुण्य आपल्या हातात नाही, मग पाप पुण्य कोणाच्या हातात आहे? अभंगाचं पहिलं चरण. धर्माची तू मूर्ती, 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 धर्माची तू मूर्ती. ते मागचे थोडे पुढे सरकून घ्या, इकडे इकडे पुढे बसून घ्या लवकर. विठाला 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 विठाला. धर्माची तू मूर्ती, धर्माची तू, मग सारखा आवाज कर ना त्याचा. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. आवाज बदलला बरं का. मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तारा. ओ, पाप पुण्य आपल्या हातात नाही, मग पाप पुण्य कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे महाराज. हो, म्हणून देवाची भक्ती करा महाराज.
हो बघा, भगवंताने आपल्याला 24 तास दिले. किती? 24 तास. 24 तास नका भक्ती करू. 24 तासातले 24 मिनटं तरी देवाला द्या. त्यावेळेला देव आपल्याला म्हणता येईल मागे पुढे उभा राय संभाळीत. हो, त्यावेळेला देव आपली काळजी घेईल. निदान 24 मिनटं तरी निदान. हो, देवाचे भक्ती करणारे भक्त पण 4 प्रकारचे. नीट आहे का? अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. अर्थ म्हणजे संकट पडल्यावर ज्याला देवाची आठवण येते तोपर्यंत येत नाही. संकट पडल्यावर अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप. वा वा वा. अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप. आता अंगाचा निघून गेला ताप. ते म्हणतात देवा मी तुझ्या बापाचा बाप. बरोबर आहे ना. म्हणजे संकट पडलं की आठवण, तोपर्यंत नाही. कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, वेळ का सकळा लावियेला. हो, संकट पडल्यावर आठवण येते, तोपर्यंत येत नाही. तुम्हाला सोपं उदाहरण देऊ का? बघा, नीट लक्ष द्या म्हणजे समजेल तुम्हाला. एखादा व्यक्ती रात्रीच्या शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेला. शेतामध्ये शेत जरा गावापासून थोडं लांब आहे. शेत गावापासून थोडं लांब आहे, रात्रीची वेळ आहे आणि अचानक जर लाईट गेली आणि जर तो व्यक्ती रात्रीचा घरी यायला निघाला, एकटा आहे, कसं येईन? कसं येईन? घाबरत घाबरत येणार ना. राम राम राम. थोडं पुढं गेल्यानंतर कुठं झाडापानांचा आवाज आला. राम 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 राम. अजून थोडं पुढं गेल्यानंतर कुठं ग्रामपंचायतची लाईट दिसली की लगेच म्हणतो, हा आता मला कोण खाणार? याला कुठला भक्त म्हणतात? अर्थ भक्त. ज्याला फक्त संकट पडल्यावरच देवाची आठवण येते, तोपर्यंत येत नाही. अर्थार्थी म्हणजे जो फक्त पैशांसाठी देवदेव करतो. जिज्ञासू म्हणजे जो दुरून पाहतो, आत येत नाही. लांबूनच काय चाललंय, कोणता महाराज आहे, कोणता कार्यक्रम आहे, लांबून पाहणार, आतमध्ये बसणार नाही. तो जिज्ञासू. हो, जिज्ञासू. जवळ येऊन पाहिलं त्यांनी, जो दुरूनच पाहतो असा. आणि सर्वात श्रेष्ठ भक्त तो ज्ञानी भक्त. असे 4 प्रकारचे भक्त असतात. विठाला विठाला कोणाचं पोरग आहे? हरी. नाही, असू दे असू दे. तू कीर्तन करतो का? मी खाली बसतो. वा वा वा. पण डेअरिंग बरं का पोरामध्ये, लाजत नाही अजिबात. विठाला विठाला असू द्या. लहान मुलं हे देवा घरची आणि मोठी मुलं निळू फुलं. त्याला काय असतं तेव्हा? नीट लक्ष द्या. असू द्या. आपला काय विषय चालला होता? संकट पडल्यावर ज्याला देवाची आठवण येते तो अर्थभक्त. अर्थार्थी म्हणजे जो पैशांसाठी देवदेव करतो. जिज्ञासू म्हणजे जो दुरूनच पाहतो. आणि सर्वात श्रेष्ठ भक्त तो ज्ञानी भक्त. असे 4 प्रकारचे भक्त आहेत. पण भक्ती कोणत्या, भक्ती कशी असावी महाराज? भक्ती कोणत्या प्रकारची असावी, कशी करावी महाराज? मनाच्या मार्गाने केलेली भक्ती फायद्याची नाही. भक्ती 2 प्रकारची, एक आंधळी भक्ती आणि एक डोळस भक्ती. भक्ती डोळस केली पाहिजे. भक्ती कुठली आवडते देवाला? हेच थोर भक्ती आवडते देव, हेच थोर भक्ती आवडते देवा, हेच थोर भक्ती आवडते देवा, हेच थोर भक्ती आवडते देवा, भक्ती आवडते, हेच थोर भक्ती आवडते, हेच थोर भक्ती आवडते देव, हेच थोर भक्ती आवडते देवा, हेच थोर भक्ती आवडते देवा. हे संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. ठेविले आनंद तैसेची रहावे, ठेविले आनंद तैसेची रहावे. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. ठेविले आनंद तैसेची रहावे, ठेविले आनंद तैसेची रहावे, तैसेची रहावे. देवाला कोणती भक्ती आवडते? संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया म्हणजे काय?
कोणत्याच साधू संतांनी संसार सोडून द्या आणि फक्त परमार्थच करा असं सांगितलं नाही. संसारावरचे जे थोडंफार प्रेम आहे ते प्रेम देवाच्या चरणी वळवा. हीच थोर आणि आवडती भक्ती आहे आणि ही भक्ती आपण केली पाहिजे. पण आपली भक्ती म्हणजे आंधळी भक्ती. कशी असते सांगू का तुम्हाला? महिला म्हटलं आता पटकन बोलत जायचं. तुम्हाला कढीपत्ता माहिती आहे? कढीपत्ता, अहो कढीपत्ता, हा असा आवाज शेवटपर्यंत आला पाहिजे मला. आता 2 मिनिटं. झाडावर असा हिरवागार काय? कढीपत्ता. मोठ्याने बोलायचं काय? कढीपत्ता. तोडला, जुडीत बांधला आणि बाजारात विकायला आणला काय? कढीपत्ता. हो. एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला काय? कढीपत्ता. रिक्षात घरी आलो कोण? कढीपत्ता. चला, कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा बाबा रिक्षात घरी आलोय. पण त्याला माहीत नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसं तो कढीपत्ता घरी आला, बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. लसूण, हां बस. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहीत नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसा बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? कढीपत्त्याला. असं वर वाटलं त्याला आणि दिलं तेलात टाकून. असं बोंबललं कोण? कढीपत्ता. असं कढईच्या बाहेर पळायला लागलं. वरून मिरची. ते आउटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, जेवण वाढलं. जेवणाऱ्याच्या ताटात पहिला काय आला? अहो बोला ना. कढीपत्ता. जेवणाऱ्याने पहिलं उचललं, बाजूला टाकलं काय? मग आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता. ना प्रॉफिट ना लॉस, काहीच नाही. निव्वळ आंधळी भक्ती. त्या भक्तीचा फायदा नाही ना महाराज. मनाच्या मार्गाने केलेली भक्ती फायद्याचं नाही महाराज. भक्ती कशी पाहिजे? मग अशी प्रमाण झालं. याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. आणि पुढं काय? ठेविले आनंदे तैसेची राहावे. चित्ती काय असावे? चित्ते असू द्यावे समाधान. आणि समाधानी माणूस पाहिजे महाराज. हसलं पाहिजे माणसाने. आजकाल माणसं हसत नाही, अजिबात हसत नाही. शेजाराच्या दारात नवीन इनोवा गाडी पाहिली. नवीन याच्या छातीतच चमक आली. बघता काय मायक मेलं. ते मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. हे मेलं ना, घेणं न देणं, समाधान नाही. आणि मग ज्याला समाधान नाही ना त्याला अटॅक येतो. तुम्ही बातम्या वाचता का नाही? 25 वयात अटॅक, 30 वयात अटॅक, 35 वयात अटॅक. हे काय अटॅक येण्याचं वय आहे काय? आपले पूर्वज बघा, आजोबा पणजोबा कसे होते. त्यांच्याकडे काय होतं? शेती, 2 बैल, गाडी, याच्यावरती समाधानी असायचे. जास्त पैशांची हाव नव्हती. त्या काळात जास्त दवाखाने पण नव्हते. पण त्यांना 100 वर्ष आयुष्य सहज लाभायचं. का? मन समाधानी होतं. मग समाधान पाहिजे महाराज माणसाला. समाधान पाहिजे. दुसऱ्याचं चांगलं झालेलं आपल्याला पाहवत नाही, पण ते पाहता आलं पाहिजे, कौतुक करता आलं पाहिजे. ह्याला म्हणतात मन समाधान. मग समाधान पाहिजे माणसाच्या आयुष्यामध्ये महाराज. कर्म चांगले ठेवा. माणसाचं कर्म कसं पाहिजे? चांगलं पाहिजे. चांगलं बोला. आपल्याला बोलायचं कळत नाही महाराज. मी मागच्या वेळेस एका कुठं कीर्तनला, मुंबईला कुठं कार्यक्रमाला गेलतो. कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो. एक जण माझ्या जवळ आला. त्याने खिशातून 500 रुपयाची नोट काढली, माझ्या पायावर ठेवली. मी म्हणलं हे कशासाठी? तो म्हणतो महाराज ही नोट कुठंच चालत नव्हती. म्हणलं हे कुठं चालत नाही ती इथं चालन का? म्हणजे माणसाला बोलायचं कळत नाही, वागायचं कळत नाही. लय अवघड आहे महाराज. मी एका कीर्तनात बोललो, जसं पेराल तसं, बोला ना, जसं पेराल तसं उगवेल. जे पेराल ते उगवेल, त्याला प्रमाणे. टाळकरी मंडळी. शुद्ध बीजा पोटीन, फळे रसाळ गोमटी. आता त्याच्यात काही चुकीचं आहे का माझं? जे पेराल ते उगवणार. कीर्तन झाल्यावर एक जण माझ्या जवळ आला. मला म्हटलं महाराज तुम्ही हे बोललेच का? म्हटलं काय बोललो? तो म्हणतो जे पेराल ते उगवेल. म्हणलं बरोबर तर आहे. तो म्हणतो साप चुकीचं आहे. म्हणलं कसं काय? तो म्हणला शेंगदाणा पेरला, टरफल आलो कुठून? अरे मी म्हणलं टरफलाच्या आतमध्ये काय आहे? शेंगदाणा आहे ना. तो म्हणतो नाही महाराज, जे पेरालच ते उगवेल. म्हणजे शेंगदाणाला डायरेक्ट शेंगदाणाच आलं पाहिजे असं त्याचं मत होतं. मी म्हणलं आता अवघड झालं, माझी अक्कलच बंद झाली.
पण हुशार आहे, मी म्हटलं तुला उत्तर पाहिजे ना, उत्तर पाहिजे ना, देतो, पण फुकट नाही देणार. मला घरी चहा प्यायला नाही. तर म्हणलं ठीक आहे, गेलो याच्या घरी चहा प्यायला. त्याला म्हणलं फक्त चहा आण, बाकी काय आणू नको. त्याने आणला कपात चहा. म्हणलं अरे फक्त चहा, फक्त. तो म्हणला महाराज चहाच आणलाय, खारी टोस्ट बटर काय आणलं नाही. अरे म्हणलं फक्त चहा, कप. तो म्हणला महाराज कपाशिवाय कुठं चहा असतो का? मग म्हणलं बावळाटा टरफलाशिवाय कुठं शेंगदाणा असतं का? तो म्हणतो महाराज तुमच्या कुठं नादी लागतं. म्हणलं पहिली तुला अक्कल नव्हती का? म्हणजे असे लोक असतात, आपण एक सांगितलं का दुसरंच करतात महाराज. म्हणून माणसाचं कर्म चांगलं पाहिजे, चांगलं बोला, चांगलं वागा, माणसाचं बोलणं चांगलं पाहिजे. साच आणि मवाळ मितले जैसे रसाळ, शब्द जैसे कळवळ अमृताचे. चांगलं बोललं पाहिजे महाराज माणसाने. आपल्या बोलण्यामुळं समोरच्याला समाधान मिळालं पाहिजे. वेची ते वचन अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी, अमृताची वाणी मुखी अमृताची मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. देह देवाचे करणी, 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 देह देवाचे करणी. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. मुखी अमृताची वाणी. वाणी चांगली पाहिजे. वाणी चांगली पाहिजे माणसाची. माणसाने चांगलं बोललं पाहिजे महाराज. आपल्या बोलण्यामुळे दुसऱ्याला, याचा आवाज परत बदलला बरं का, दुसऱ्याला दुसऱ्यासोबत बोलताना त्याला समाधान मिळालं पाहिजे, अशी आपली वाणी असावी महाराज. चांगलं बोलावं माणसाने महाराज. रागात तर माणूस काही बोलून जातो. राग आल्यावरती बघा, मी नेहमी सांगतो, राग आल्यानंतर शिव्या द्यायला ताकद लागत नाही. राग आल्यानंतर वाईट बोलायला ताकद लागत नाही. राग आल्यानंतर मारामाऱ्या करायला ताकद लागत नाही. राग आल्यानंतर खरी जी ताकद लागते ती शांत बसायला. खरी ताकद लागते ती शांत बसायला. बघा, शब्द निघतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून. म्हणून माणसाने जरा विचार करून बोलावं महाराज. हो, कुठं शांत राहावं हे आपल्याला कळलं पाहिजे महाराज. मी एका ठिकाणी असं वाचलंय, पुरुष एका कानानं ऐकतात, दुसऱ्या कानानं सोडून देतात. पुरुष एका कानानं ऐकतात, दुसऱ्या कानानं सोडून देतात. आणि महिला मंडळ दोन्ही कानानं ऐकतात आणि तोंडाने सोडून देतात. त्यांच्या मनात काय राहत नाही महाराज. हो, त्यांना एखादी गोष्ट कळावी महाराज. जोपर्यंत ते 10-12 बायांना सांगत नाही त्यांचं मन समाधान होत नाही. आणि प्रत्येकीला सांगताना एकच वाक्य बोलतात, तू ये म्हणून सांगते, कोणाला सांगू नको, असं सगळ्या गावाला सांगड सुट्टी. त्यांच्या मनात काय राहत नाही महाराज. बघा, जिथं बोललं पाहिजे तिथं माणसानी बोललंच पाहिजे, पण जिथं बोलायची गरज नाही तिथं माणसानी मौन राहिलं पाहिजे. आणि ज्याला मौन राहता येतं तोच खरा शहाणा. विठाला विठाला हो, म्हणून चांगले कर्म करा, चांगलं वागा, चांगलं बोला महाराज. हो, देवाकडं मागताना जरा विचार करून मागा. हो, कधी कधी असं होतं, देव प्रसन्न होतो माणसाला, पण मागावं काय ते कळत नाही महाराज. बघा, एका सासू सुनाला देव प्रसन्न झाला, होणार नाही पण समजा झाला, आणि प्रसन्न झाल्यानंतर देवानी अट अशी घातली, अट, सून जे मागल
त्याच्या डबल सासूला. म्हणजे समजा सुनाने मागितलं 1 तोळं सोनं, सासूला किती? 2. मग तुम्हाला समजलं, सून जे मागल त्याच्या डबल सासूला. पण ती सून जरा हुशार होती, लई हुशार. कुठली होती? अहो मानेरे गावचीच होती. मानेरे गावची सगळे हुशारच महाराज. मानेरेच ना गाव? हां, हुशारच. ती हुशार. ती म्हणली देवाला, देवा तुमचं कळलं मला काय ते, सून जे मागन त्याच्या डबल सासूला, पण मी किती वेळा मागू शकते? देव म्हणले 3 वरदान आहे, 3 वेळा मागू शकते, जरा विचार करून माग. ठीक आहे, पण ती कशी होती? अहो बोला ना, कशी होती? कुठली होती? ती हुशारच महाराज. ती म्हणली देवा मला पहिला वरदान असा द्या, मला एका डोळ्याने आंधळी करा. सासूचे अहो आंधळी झाली, तिला काय दिसनीच. आता राहिले किती? 2. पण ती सून कशी होती? अजून हुशारच आहे का? कुठली होती? ती हुशारच ना, तिला सांगायची गरज नाही. ती म्हणली देवा मला दुसरा वरदान असं द्या, एका पायाने लंगडी करा. सासू अहो जागेवर बसली, तिला चालताच येईनी. आता राहिला 1 शेवटचा. पण सून कशी होती? अजून हुशारच आहे बरं का. कुठली होती? ती म्हणली देव म्हणले तिला शेवटचं वरदाने जरा विचार करून माग, शेवटचा चान्स आहे. पण ती हुशारच. ती म्हणली देवा शेवटचं वरदान मला असं द्या, मला उग नॉर्मल अटॅक द्या, उग झटका, उग दिल्यागत. त्याच्या डबल. अहो सासू जागेवर गेली, बघता काय माझ्याकडे? देव प्रसन्न झाला पण मागायचं कळलं नाही. जरा विचार करून मागाव महाराज, न जन्म काय पुन्हा पुन्हा नाही. देव प्रसन्न झाला, मागायचं कळलं पाहिजे ना. असेच 3 मित्र रस्त्याने चालले होते, त्यांना महादेव प्रसन्न झाले. आणि महादेव कसे? शिवा भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. भोळे दैवत प्रसन्न झाले ते 3 मित्रांना. आणि ते 3 मित्र असे इडेच होते. त्याला एकाला म्हणले, देव म्हणले माग तुला काय पाहिजे? तो म्हणला देवा एकतर मला नकोच, पण तुम्ही म्हणताय म्हणून मागतो. देव म्हणले माग. तो म्हणला असं करा देवा, चिंचची झाडं 1 कोट, चिंचची झाडं 1 कोट आणि प्रत्येक पानाला 500ची नोट. चिंचेची झाडं किती आणि प्रत्येक पानाला माल झाला किती? तो आता घरी गेल्यावर विचार करा. आता भगवान शंकर भोळे देवत म्हणले तथाच तू. नंतर दुसऱ्या मित्राला म्हणले माग तुला काय पाहिजे? तो सुद्धा असाच येडा. तो म्हणला देवा मला तर काहीच नको, पण आज दुसऱ्याने मागितलं म्हटलं मी कसं काय शांत राहणार? मी मागतो. देव म्हणले माग. देवा असं करा, ते चिंचेचे झाडं कापा, त्याच्या खोडापासून फळ्या बनवा, त्या फळ्याचे कपाट बनवा, ते नोटा तोडा, कपाटात घाला, कुलूप चावी फक्त माझ्याकडे द्या. शंकर भगवान भोळे दैवत म्हणले तथास्तु. आता राहिला कोण? तिसरा. तो कसा होता? हुशार होता. कुठला होता हो? मानेरचा. सगळे हुशार इथंच आहे का काय? ठीक आहे, तो हुशार होता, मानेर गावचा होता. आणि इथले सगळे हुशाराचे महाराज, त्याला सांगायची गरज नाही. त्याला म्हणले भगवान शंकर बोल तुला काय पाहिजे? तो हुशारच. तो म्हणला देवा ज्याच्या कमरेला त्या कपाटाच्या चाव्या आहेत त्याचं लग्न व्हावं, लग्न, पण त्याला पोरगाच नाही व्हावं आणि त्यांनी दत्तक म्हणून मला घ्यावं. दुसऱ्याचं वाटुळं करण्यासाठी केलेलं मागणं काय कामाचं आहे महाराज? काय कामाचं आहे का? मागणं कसं असो महाराज? तुकोबराय मागतात, हेचे दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायी आवडी, हेचे माझी सर्व जोडी, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी, वारी चुको नेते हरी. हो, ह्याला म्हणतात मागणं महाराज. हो, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आमासी, गुण गायी आवडी, हेची माझी सर्व जोडी. ह्याला म्हणतात मागणं. हे मागितलं पाहिजे. आपलं मागणं म्हणजे निवळ बोगस मागणं, कडीपत्ता, ना प्रॉफिट ना लॉस. हे असं मागणं काही कामाचं नाही महाराज. आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय देवाकडे मागतात. काय मागतात? अभंगाचं 2रं चरण.
मज सोडवी देवा दातारा हा मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा मज सोडवे आता का काय, कारण तपश्चर्या किती वर्ष झाली? 60,000 वर्ष. इंद्र टेन्शनमध्ये बसला त्याच्या दाढीला हात लावून, कारण तपश्चर्या किती? 60,000 वर्ष झाली. इंद्र टेन्शनमध्ये बसला, समोरून एक नर्तकी आली. नर्तकी कळते ना? नर्तकी, हां तेवढं माहिती. नर्तकी समोरून आली आणि नर्तकी इंद्राला म्हणती, इंद्रा वाय आर यू नर्वस? नर्वस का दिसतो तो असा? इंद्र म्हणला, प्रॉब्लेम इज कॉम्प्लिकेटेड. प्रॉब्लेम खूप डेंजरस आहे. विश्वामित्राची 60,000 वर्ष तपश्चर्या झाली, माझं पद जाऊ शकतं. ती नर्तकी म्हणली, इंद्रा यू डू नॉट टेक एनी टेन्शन. टेन्शन वगैरे घेऊ नको, मैं हूं ना, मी आहे ना, तू टेन्शन घेऊ नको. त्या नर्तकीने पायात चाळ बांधला आणि विश्वामित्रापुढं जाऊन तो फक्त पाय आपटला. अहो डोळेच उघडले ना त्याने. तपश्चर्या किती? 60,000 वर्ष. फक्त नर्तकीने पाय आपटला चाळ बांधून, त्याने डोळेच उघडले. सगळी तपश्चर्या फेल महाराज. हो आचरण सांगतोय बरं का मी. हो एवढा तिच्या आहारी गेला की तिच्या मागं कुत्रा होऊन हिंडला. विश्वामित्र तपया खानी कुत्रा होऊन हिंडेवनी ऐसे बोलले थोर येते जीव किती पामर. सांगण्याचं तात्पर्य माणसाचं आचरण चांगलं पाहिजे, परमार्थामध्ये कर्म चांगलं पाहिजे. कारण प्रारब्ध आपल्या हातात नाही, कर्म आपल्या हातात आहे. हो पाप पुण्य आपल्या हातात नाही, पण कर्म आपल्या हातात आहे. म्हणून माणसाने कर्म चांगलं ठेवलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे महाराज. हो जीवनामध्ये येऊन काय माणसाचा जन्म सारखा सारखा नाही. एक दिवस आपण जाणारच आहे महाराज. हो एक दिवस सगळेच जाणार आहे महाराज. कोण कोण राहायला आले महाराज इथं? हां आजा गेला, पंजा गेला, आपणही जाणारच आहे ना महाराज. हो म्हणून हाय तोवर भक्ती करा महाराज. बघा किती सुंदर वर्णन आहे. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. हो देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा पाठी भय आले मोठे. उठा जागा पाठी भय आले मोठे. आजचा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजचा मेला बाप मेला, बाप मसना गेला. हो देख देखत 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 नातू बंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा पाठी पयाले मोठे. उठा जागा पाठी पयाले मोठे. उठा जागा पाठी पयाले मोठे. एक ना एक दिवस सगळ्यांना जायचंय. हाय तोवर चांगलं राहा महाराज. आपण म्हणतो यमले वाईट आहे, माझ्या बायकोला घेऊन गेला, माझ्या आईला घेऊन गेला, माझ्या वडिलांना घेऊन गेला. पण मी तर म्हणेल यमासारखा चांगलं देऊ नये. तुम्ही म्हणाल कसं काय? बघा तुम्हाला उत्तर देतो. यम असा कोणाला डायरेक्ट घेऊन जात नाही. तो अगोदर 3 मिस कॉल देतो आणि मग घेऊन जातो. असं डायरेक्ट नाही, पण त्याचे मिस कॉल आपल्याला समजले पाहिजे. यमाचा पहिला मिस कॉल मला तर वाटतं इथं 80% लोकांना आलेला असेल. पहिला मिस कॉल तुम्ही म्हणाल कोणता? पहिला मिस कॉल म्हणजे काळे केस पांढरे होणे. हा मिस कॉल बऱ्यापैकी लोकांना आलेला आहे. आपण लोक एवढे हुशार निघाले. पांढरे केस काळे गेले, डाय कलर लावला, पण त्यांना यमाचा मिस कॉल समजला? बोला ना, समजला नाही. पण यम दयाळू यमाने दुसरा मिस कॉल दिला. डोळ्याची पावर कमी करून टाकली, कमी दिसायला लागलं. पण लोक
हुशार निघाले. हो, डोळे तपासून आणले आणि चष्मा घातला, पण त्यांना दुसरा मिस कॉल समजला. मग यमाने तिसरा मिस कॉल दिला, शेवटचा. सगळे दात पाडून टाकले. पण लोक हुशार, हा, पण त्यांना मिस कॉल समजला नाही. मग शेवटी यमाने ठरवलं यांना काही मिस कॉल देऊन फायदा नाही, म्हणून मिस कॉल कॅन्सल केला, डायरेक्ट कॉल. आणि तो कॉल असा असतो की तो कॉल रिसीव करावाच लागतो. मग तुम्ही कुठे असो, शेतात असो, घरी असो, कामावर असो, नाही तर कीर्तनात असो, तो कॉल तुम्हाला उचलावाच लागतो महाराज. हां, त्याशिवाय पर्याय नाही महाराज. तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. ए तू लाख हिफाजत करले, 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 तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. हो, एक दिवस पिंजरा खाली. कीर्तनावरून घरी जाताना असं रस्त्याने म्हणतच जायचं, पिंजरा, हां, असं म्हणतच जायचं, पिंजरा खाली. खालीच राहणार आहे महाराज. किती काही केलं तरी शेवटी एक ना एक दिवस आपल्याला जायचंच आहे ना महाराज. हो, जायचंच आहे महाराज. हो, कारण इथं आपण काय आणलं नाही. काय आहे आपल्या इथं, मला सांगा, माझं नाव काय, कोणाला माहिती आहे का नाही? माझं नाव वैभव. आता नीट लक्ष द्या, वैभव हे नाव माझं आहे का ठेवलेलं आहे? आता पटकन उत्तर द्यायचं बरं का. वैभव हे माझं नाव आहे का ठेवलेलं आहे? मी जन्माला आलो, मला नाव होतं का? महिला म्हणजे बोलायचं बरं का पटकन. मी जन्माला आलो, मला नाव होतं का? नाही. माझ्या आईला वाटलं याचं नाव काय ठेवावं, वैभव, म्हणून नाव काय ठेवलं, वैभव. उपजलिया बालकाशी नाव नाही, त्यापाशी ठेविल्या नावाशी उदेत उठी. हा, हे झाला पुरावा. म्हणजे जन्माला आलो, मला नाव नाही, ते नाव कोणी दिले मला? तुम्ही लोकांनी दिले, ते माझं नाही. मग माझं जर ते नाव नाहीच, मग ते नाव खरं का खोटं? बोला पटकन. ते नाव जर मी घेऊन आलोच नाही, ते नाव तुम्ही लोकांनी मला दिले, मग ते नाव खरं का खोटं? जे माझं नाहीच ते खरं का खोटं? बोला ना पटकन. खोटं. आता पलटायचं नाही बरं का, आता ठाम राहायचं असं शब्दावर. मग माझं नाव जर खोटं आहे, वाक्य नीट आहे का, माझं नाव जर खोटं आहे, तर माझ्या नावावर असणारी इस्टेट खरी का खोटी? हा, काय अवघड आहे याच्यात. माझं नाव जर खोटं आहे, तर माझ्या नावावर असणारी इस्टेट खोटी. महाराज, मग ते खोटा म्हणतात. महाराज आहे खोटा, नाव आहे खोटं, सगळंच खोटं. मग आतापर्यंत आपण खऱ्यासाठी लढत होतो का खोट्यासाठी? बोला ना पटकन. खोट्यासाठी. मग सगळं काय आहे? लटी का व्यवहार आहे हा संसार, लटी का व्यवहार आहे हा संसार, लटी का व्यवहार आहे हा संसार, लटी का व्यवहार आहे हा संसार. वाया म्हणजे माझं नाव खोटं, माझ्या नावावर असणारी इस्टेट खोटी, महाराज खोटा, सगळं खोटं. मग सगळं आहे ते खोटं. आपण खऱ्यासाठी लढतो, खोट्यासाठी, खोट्यासाठी महाराज, सगळं खोटं महाराज. बरोबर. हां, मग महिला म्हणजे पटकन उत्तर द्या. सोनं चांगलं आहे का वाईट हो? सोनं सोनं कसं आहे? वाईट द्या काढून. तेवढंच माझे 2-4 वर्ष निघतील, बाकी काय. अहो, सोनं चांगलं सुद्धा आहे आणि वाईट सुद्धा आहे. चांगल्या मार्गाने कमवलं तर सोनं कसं आहे? चांगलं आहे. वाईट मार्गाने कमवलं तर कसं आहे?
वाईट आहे महाराज. फक्त चांगल्या मार्गाने कमवायचं आणि चांगल्या मार्गासाठी त्याचा वापर करायचा. सोनं कसं आहे, चांगलेच आहे महाराज. मग आता अजून संपलं नाही बरं का. वैभव थोडा मोठा झाला, आता लहान होता ना आतापर्यंत, नाव ठेवलं आताशी. हां, आता वैभव थोडा मोठा झाला आणि आईने सांगितलं, शब्द वापरला, हा बिस्किटचा पुडा तुझा आहे, बिस्किटचा पुडा तुझा आहे. मी म्हणलो हा बिस्किटचा पुडा माझा आहे. आईने मला शब्द वापरला तू, मी म्हणलो मी. किती शब्द झाले? तू, मी, तुझं, माझं. किती शब्द झाले? तू, मी, तुझं, माझं. आता बसणारी मंडळी, हे जे 4 शब्द आहेत, हे ज्ञान आहे का अज्ञान आहे? तू, मी, तुझं, माझं हे शब्द ज्ञान आहे का अज्ञान आहे? या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं, बोला पटकन, सगळं माझं आहे. तू इथे येऊनच दाखव, मग तू आहे आणि किती शब्द झाले? तू, मी, तुझं, माझं. आणि या 4 शब्दावर सगळ्या कोर्टात केस कचऱ्या चालू असतात. किती शब्द हो? 4 शब्द. मग हे 4 शब्द ज्ञान आहे का अज्ञान आहे? अज्ञान आहे. मग आपल्याला काय नाही? ज्ञानच नाही आपल्याला. काय ज्ञान आहे आपल्याला? आहे का ज्ञान? काय ज्ञान आहे सांगा ना. जमिनीवरून 2 भावांची केस चालू होती. जमिनीवरून 2 भाऊ मेले, वकिलांनी स्लॅब टाकला. आपल्याला काय ज्ञान आहे? हां, मुलीच्या लग्नामध्ये 40,000चे फटाके वाजवले. किती? नवरदेव बैरा. काय ज्ञान आहे आपल्याला? आपल्याला ज्ञानच नाही महाराज. आणि जे काही थोडंफार ज्ञान आहे त्याच्यात अहंकार आहे. थोडं वाजवता येतं आकडूले, थोडं गाता येतं शायनिंगले, थोडंच कीर्तन करता येतं फुगीरले. म्हणजे माणसाला काय आहे? ज्ञान आहे, पण त्याच्यात काय आहे? अहंकार आहे. आणि अहंकार नसावं महाराज, कारण अहंकार नाडिले तुका म्हणे वाया गेले. मग अहंकार नसावं महाराज. नवल अहंकाराची गोटी. हो, म्हणजे अहंकारच नसावा. अहंकार असलं तर त्या नानाला किंमत नाही, सगळं शून्य होऊन जातं महाराज. अहंकार नसावा. येताना काय घेऊन आलो नाही, जाताना काय घेऊन जाणार नाही, आणि मधलं आपलं नाही. म्हणून ह्या हिशोबाने ज्याच्याकडे हे ज्ञान आहे तो सुखी आहे महाराज. म्हणून जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या महाराज, जे म्हणतात ना हे माझं आहे, ते माझं आहे, हे माझं आहे, ते माझं आहे, जेव्हा आपण म्हणतो हे माझं आहे, तेव्हा देव वरती आपल्यावर हसत असतो. देव म्हणत असतो, अरे वेड्या, हे सगळं 7-12 माझ्या नावावर आहे, तुला फक्त 70 ते 80 वर्षाच्या करारानं खाली पाठवले. ज्या वेळेला तुझा करार संपल, याच्यातली फुटकी कवडीसुद्धा तू वर घेऊन जाऊ शकत नाही. तू कसला मालक? म्हणून अहंकार करू नका, चांगलं राहा, चांगले कर्म ठेवा महाराज. हो, देवाची भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा. सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवून मुखानं गोड भजन करा. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई, टाळ्या टाळ्या. Kumai,
घुमाई टाळ्या 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 हा. गोपार घुमाई गोपार घुमाई गोपार घुमाई गोपार घुमाई गोपार घुमाई गोपार घुमाई गोपार गोपार घुमाई गोपार घुमाई गोपार घुमाई गोपार घुमाई गोपार घुमाई गोपार गोपार घुमाई गोपार घुमाई गोपार हा घुमाई टाळ्या हा गोपार घुमाए हरी जय जडोबार घुमाई हरी जय जडोबार घुमाई हरी जय जडोबार घुमाई. मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तार करीसे अंगीकार तरी काय माझा भार. हो सगळं देवावरती सोडा. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहुआ संसार देवपाई. हो देवावरती भार करा कारण देवाला आपला काय भार होणार नाही महाराज. हा करीसे अंगीकार तरी काय माझा भार. हो मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तारा. कारण आपलं जे जीवन आहे विठाला 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 आपल्या जीवनाला जीवन देणारं या जीवाला शिवाची प्राप्ती करून देणारं देव आहे महाराज. जीवेच्या जीवना तुका म्हणे नारायणा. हो सगळं देवाच्या हातात आहे. उत्पत्ती स्थिती आणि लय हे सगळं देवाच्या हातात आहे. आपल्या हातात काय नाही. वृक्षाची पान आले ज्याची सत्ता सगळं त्याच्या हातात आहे. आपल्या हातात काही नाही. हेच अभंगाचं 14 चरण. जीवीच्या जीवना जीवीच्या जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे महाराज. टाळी वाजवल्यानंतर 2 किलोमीटर आवाज गेला पाहिजे. उगाच 10 रुपयाला एक टाळी यासारखं वाजवायचं नाही. तुमच्या इथं टाळ्यांना काही GST आहे का टॅक्स आहे का काय आहे? कशी वाजवायची? वा वा सुंदर गायन सुंदर वादन महाराज. मला सांगा पखवाज वाजवणं सोपं आहे का हो? सोपं आहे का? हां आता कसा आवाज आला? तुम्हाला हळू बोललेलं कळतं का? गायन करणं सोपं आहे का? त्याच्या मागं 10-10 वर्षाचं तप आहे महाराज. तेव्हा एवढं सुंदर वाजवता येतं गाता येतं महाराज. सोपं नाही. बरं ते जाऊ द्या. कीर्तन करणं सोपं आहे का हो? माझ्या पुढं तुम्ही नाहीच म्हणणार. मी गेल्यावर काय म्हणता यायचे हे महत्त्वाचं आहे महाराज. हो अवघड आहे महाराज. सोपं नाही महाराज हे. हो तुम्हाला असं वाटत असेल ना महाराज लोकांकडे बघून हे गायक वादककडे बघून आमच्याकडे बघून की महाराज लोकांची लई मजा आहे. वाटत असेल ना महाराज लोकांची लई मजा आहे. वाटत असेल ना? वाटतं? तुम्हाला रॉकेट माहिती आहे का? रॉकेट रॉकेट कुठं उडतं? आकाशात. आता आकाशात रॉकेट बघितल्यानंतर आपण काय म्हणतो? काय उंच रॉकेट उडतंय. रॉकेट किती उंच उडतंय. पण त्या रॉकेटचा मागं धूर किती निघतो तुम्हाला माहीत का? रॉकेटला माहीत? मग तसं आमच्याकडं बघितल्यावर तुम्हाला वाटत असेल महाराज लोकांची लई मजा आहे. पण आमचा मागं धूर किती निघतो तुम्हाला माहीत का? आम्हाला माहीत. सोपं नाही महाराज हे. सोपं आहे का? लय अवघड आहे महाराज. हो गाडीमध्ये बटाटा कसा शिजतो महिला मंडळ तसं आम्ही रोज गाडीमध्ये शिजतो. सकाळ संध्याकाळ रोज कार्यक्रम रोज गाडीमध्येच महाराज. हो दिवसाही गाडीत आणि रात्री गाडीत. घरी जायला याची गॅरंटी नाही. तुम्ही काय आज जाऊन देत नाही मला घरी वाटतं. अवघड आहे महाराज हे. एक जण माझा मित्र होता तो नुसताच कणायचा माझ्या पुढे येऊन महाराज तुमची लई मजा आहे. तुमच्यासारखी मजा कोणाचीच नाही. म्हणलं कोणू नको. फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर. किती? 8. तो म्हणला महाराज मी गाणार नाही वाजवणार नाही. म्हणलं तुला कोण गायला वाजवायला देतं? इथं रती मारती पडली तू गाडीत नीट मर. किती? फक्त 8च दिवस टाकलं त्याला गाडीत. रोज ह्या टोकावरून त्या टोकाला त्या टोकावरून ह्या टोकाला 8 दिवस त्याला असं फिरवलं महाराज कार्यक्रमाला. 9व्या दिवशी पार ते वैतागलं माझ्या पायाच पडला. म्हणला महाराज जावे त्याच्या वंश देवाकडे जावे त्याच्या वंश देवाकडे जावे त्याच्या वंशा देवाकडे जावे त्याच्या वंशा. तुका म्हणे साधू ओळखावा त्याच्या वंशात वाकड. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा काय त्याच्या वंशात वाकड. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा देवाकडे जावे त्याच्या वंशा देवाकडे.
वाकडे पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा देवाकडे. हो, त्याच्या वंशाला गेल्याशिवाय कळणार नाही महाराज. सोपं नाही महाराज हे, पण हे तुमचं सर्वांचं प्रेम आहे म्हणून हे सगळ्या गोष्टी शक्य होतात महाराज. आजचा जर कार्यक्रम पाहिला तर वरती इंद्रचंद्र ब्रह्मदेव पण हँग झाले असतील. काय ते सुंदर गाव, काय ते कीर्तन, काय ते गायक वादक, काय तो समाज, सर्व सुंदर महाराज. आजचा कार्यक्रम हा मानेर गावात चालला असं वाटतच नाही. आजचा कार्यक्रम जसा काही पंढरपूरच्या वाळवंटामध्ये चालू आहे असं वाटते महाराज. एवढा सुंदर कार्यक्रम आहे, सुंदर आयोजन, सुंदर नियोजन, सुंदर प्रयोजन महाराज. सुंदर मंदिर महाराज. मगाशी मी मंदिरात दर्शन घेतलं महाराज. सुंदर असं चांदीचं ते मुकुट केलेलं आहे महाराज. हे सर्व तरुण मंडळी आणि वरिष्ठ मंडळांचा हात आहे महाराज. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे महाराज. वा 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 वा. ही एकी पाहिजे महाराज गावामध्ये, तरुण मंडळात आणि वरिष्ठ मंडळामध्ये एकी पाहिजे. हो बघा, ज्या घरात एकी असते ना त्या घराचं गावात वजन असतं, आणि ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. पण माणसात काय पाहिजे? एकी पाहिजे. एकी नसल्यावर अवघड होतं महाराज. बघा, असं मोठं खटलं कळतं ना तुम्हाला, मोठं कुटुंब, असं मोठं खटलं श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं, आणि एक दिवस असं फाटलं, बिन त्यालाच पिटलं. का? कारण एकी नाही. म्हणून एकी असावी महाराज माणसांमध्ये. हो, गावात एकी पाहिजे, सप्त्यामध्ये एकी पाहिजे, तरुण मंडळात एकी पाहिजे, वरिष्ठ मंडळात एकी पाहिजे. एकी असल्यावर कार्यक्रम असा जोरदार होतो महाराज. सर्व गावकऱ्यांचा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. झालेली सेवा तुमच्या जनता जनार्दनांच्या चरणी अर्पण करतो, सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.